तर काश्मीर खोऱ्यात झालेल्या याच दहशतवादी हल्ल्यामध्ये नवीन पनवेलमधील दिलीप देसले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। सोमवारी ते निसर्ग टूर सोबत काश्मीरला गेलेले होते, मात्र दुसऱ्याच दिवशी या भ्याड हल्ल्यामध्ये देसलेंसह इतर पर्यटकांचा मृत्यू झाला। त्यांच्यावर पनवेलमध्ये अंत्यविधी पार पडलेला आहे। दृश्य आपण पाहतोय, देसले यांच्यावर ज्यावेळी अंत्यविधी पार पडले त्यावेळची हे दृश्य। तर दिलीप देसले ज्यांचं वय 62 वर्षे होतं, ते नवीन पनवेलचे रहिवासी होते, तिथे त्यांचं वास्तव्य होतं। निवृत्त सरकारी कर्मचारी दिलीप देसले होते, तर पत्नी वर्षा यांच्यासोबत ते फिरायला गेलेले होते। आपल्या पत्नीसह काश्मीर फिरण्यासाठी म्हणून ते गेले होते। आता त्यांच्या पाठीवर त्यांची पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि जावई असा परिवार आहे।